खासदार नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना चांगलाच टोला लगावलाय। उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत असं नारायण राणे म्हणतात आणि त्यामुळेच ते देवावर विसंबून राहिले। आता घरी बसा आणि ऑपरेशन करून घ्या अशी खोचक टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे। आता देवावर हे झालं काय विसंबून राहिलं? हा, देवाला हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी। कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुंबईतले नगरसेवक फुटण्याची भीती आहे की काय असं बोललं जातंय, कारण शिवसेनेच्या मुंबईतल्या 29 नगरसेवकांचा सध्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम आहे। हे 29 नगरसेवक वांद्रे इथल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। या विजयी उमेदवारांचा मुक्काम हा पुढचे 3 दिवस याच हॉटेलमध्ये असणार आहे। कडक सुरक्षा व्यवस्थेत या नगरसेवकांना ठेवण्यात आल्याची माहिती मिळतेय। मुंबईचा महापौर हा 2.5 वर्षांचा करण्यात यावा अशी शिवसेनेकडनं मागणी केली गेल्याचं सूत्रांकडनं समजतंय। भाजपकडे 2.5 वर्ष महापौरपद असावं, शिवसेनेकडे 2.5 वर्ष महापौरपद असावं अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतेय। मात्र या हॉटेल पॉलिटिक्समुळे भाजपवर दबाव टाकण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न आहे की काय अशी जोरदार चर्चा सध्या मुंबईतल्या आणि राज्यातल्याही राजकीय वर्तुळात सुरू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उतरत्या कळीला संजय राऊत जबाबदार असून महापौर कोण होणार हे राऊत नव्हे तर मुंबईकर ठरवतील अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख आणि नगरसेवक नवनाथ बन यांनी केलेली आहे। हिंदुत्व गहाण ठेवणाऱ्यांनी फोडाफोडी संदर्भात बोलूच नये असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी राऊतांना दिलेलं आहे। ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गहाण ठेवले, हिंदुत्व गहाण ठेवले, त्या संजय राऊत यांनी इतरांवर टीका करू नये। तुमचे आमदार हे ईडीला किंवा सीबीआयला घाबरून गेले नव्हते, तर उद्धवजी ठाकरे यांच्या अहंकाराला कंटाळून त्यांनी तुमचा पक्ष सोडला होता आणि नगरसेवक फोडण्याची भीती कुणालाही नाही, एकनाथजी शिंदे यांना देखील नाही। संजय राऊत उलट तुमच्या पक्षाचे नगरसेवक किती तुमच्यासोबत राहतात याबद्दल जरा लक्ष द्या। तुम्ही असाच अहंकार ठेवला तर तुमचे नगरसेवक देखील तुम्हाला सोडून गेल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊत बहुमत कधीच चंचल नसतं, बहुमत हे एकजूट असतं। चंचल काय आहेत तर तुमच्या भूमिका चंचल आहेत। ज्या पद्धतीने तुम्ही भूमिका बदलतायत, तो ज्या पद्धतीने तुम्ही वागतायत त्या भूमिका चंचल आहेत हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। बहुमत मजबूत असतं, ते कधीही चंचल नसतं आणि या मजबूत बहुमताच्या जोरावर महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकणार आणि तुमच्या चंचल भूमिकेमुळे कधी तुम्ही शरद पवारांना धोका दिला, कधी तुम्ही काँग्रेसला धोका दिला। मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस वेगळी लढली, आता खासदारकीसाठी तुम्ही स्वतः चंचल झाला, पण राज्यसभेची खासदारकी देखील तुम्ही कितीही चंचलपणा केला तरी तुम्हाला मिळणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।